एक रिसेप्शन आहे, तर त्यासाठी मी तयार होते. लेट्स सी. आता तुम्ही माझा अवतार बघू शकता कसा आहे बघा, मी कशी घरी. तर आपण साडी घालणार आहे. साडी वगैरे घालून झाल्यावरती, तयार वगैरे झाल्यावरती तुम्हाला फायनल लुक. साडी घालून तयार झाली आहे. दिसते का नाही माहित नाही. फॉक्स्टेलचे टोनर आहे, फेस टोनर. मेकअप करायच्या अगोदर मी हा टोनर यूज करते. रिलॅक्स, थोडं सुकून द्यायचं. तोपर्यंत मी तुम्हाला टोनर सुकलेला आहे. त्याच्यानंतर मी लोशन यूज करते. हे वॅसलिनचं लोशन आहे. हा लोशन यूज करण्याचा उद्देश फक्त एकच की याच्यावरती मेकअप खूप चांगल्या प्रकारे ब्लेंड होतो. मी सध्या साडी अशीच घातली आहे. फायनल लुक झाल्यावरती पूर्णपणे नसेल. त्यानंतर मी कन्सिलर यूज करणार आहे कलर करेक्टरसाठी. किती वाजले टाइम? थोडं आहे ना, पटपट करावं लागेल, लेट होत आहे. ओके ओके ओके. बघू शकतो सगळे डार्क सर्कल्स जे पण होते ते मी कव्हर केलेले आहेत जेवढे होऊ शकतात तेवढे. त्याच्यानंतर कन्सिलर. सॉरी, हे असं काही अप्लाय करतो ना, चेहऱ्याचे वेगवेगळे आकार बनतात, असे इग्नोर करा. आय होप हे पूर्णपणे व्यवस्थित विजिबल असेल. मी ऍक्च्युली फ्रंट कॅम मधून करते शूट, तर त्याची क्लिअरिटी आय डोंट नो किती कितपत चांगली आहे समोरून व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी. बघा, स्किन तर माझी आता पूर्णपणे क्लिअर दिसते. तर आता मी नेक्स्ट स्टेप, मी जास्त काही आता करत बसत नाही. नेक्स्ट स्टेप मी फाउंडेशन अप्लाय करणार आहे. ओके, त्यासाठी मी फर्स्ट बेस हा व्हाईट फाउंडेशन यूज करणार आहे. व्हाईट फाउंडेशन हा सगळ्यात बेस्ट फाउंडेशन आहे. मला हा खूप आवडतो, तर त्यामुळे प्रत्येक माझ्या फाउंडेशनमध्ये तो जातोच जातो बेसमध्ये. नंतर आपण जो पण फाउंडेशन यूज करतो तो वापरायचा. अँड थर्डमध्ये मी थोडंसं त्यामध्ये शिमर यूज करते, पण आय डोंट नो शिमर आता त्यामध्ये आहे का नाही आहे. आता मला शोधावं लागेल. शिमर आता मला काही दिसत नाही आहे, तर टाईम आपल्याकडे खूप कमी असल्यामुळे मी जो आहे त्याच्यानेच काम चालवते. फाउंडेशन फर्स्ट ऍक्टिवेट करायचं, जे पण आपण बेस वापरतो तो.
त्यामुळे तुमच्या फेसवर खूप चांगल्यापैकी फाउंडेशन ब्लेंड होतो. आणि तुम्ही बोलायचं की माझ्या शेड होऊन ही खूप वेगळी टोन आहे. आय नो, बट हा जो फाउंडेशन आहे हा तुमच्या स्किन प्रमाणे मर्ज होतो आणि तो कलर तुमच्या स्किनला मर्ज होऊन आहे ती तुमची ऍक्च्युअल स्किन टोन दिसते क्लिअर मध्ये. तुम्ही बघा आता मी प्रॉपर ब्लेंड करेल. बघा तुम्ही बघू शकता माझ्या स्किन पूर्णपणे तो मर्ज झालेला आहे. मी जो पण फाउंडेशन इथे यूज करेन ना प्रॉपर ब्लेंड केल्यावरती पूर्ण स्किनमध्ये मर्ज होतो. सो हा आहे व्हाईट फाउंडेशनचा राज. त्यामुळे ते तुम्हाला वापरायचं असेल तर एकदा वापरून बघा. जर कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला लिंक पाठवेल. मला DM करा, मेसेज करा, कमेंटमध्ये पाठवा. कमेंटमध्ये पाठवण्यापेक्षा DM पाठवा तुम्ही. मी तुम्हाला खूप पटकन रिप्लाय देऊ शकेल. कारण कमेंटच्या दरवेळेस नोटिफिकेशन्स नाही आहेत मला. तर तुम्ही इंस्टाग्रामच्या माझ्या पेजवर जाऊन तुम्ही DM करू शकता. प्रॉपरली हे तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. यू कॅन सी किती छानपैकी मर्ज झालं आणि माझी स्किन तुम्ही बघू शकतात की काय अप्लाय केलं असं वाटत नाही. फुल एकदम नॅचरल टोन आलेली आहे. वाव, आज मला बॅकग्राऊंड पण किती छान वाटतं. ग्रीन ग्रीन. आय लव्ह इट. ओके, इट्स डन नाव. आता हे थोडं सुखायचं मी वेट करणार आहे. मिरर कुठे गेलं? यस, इट लुकिंग प्रिटी. ओके, my eyeshadow palette. पहिल्यांदा मी आयशॅडोसाठी बेस लावणार आहे. नॉर्मल, मी जास्त मेकअप नाही करत आहे, एकदम लाईट करते. ओके, तर तुम्ही बोलायचं काय कौसा प्रोडक्ट यूज करते, काही केले असं वाटतच नाही. तर मला एकदम सटल लुक पाहिजे. सो बिकॉज ऑफ दॅट मी काही जास्त यूज नाही करत आहे. नॉर्मल जे प्रोडक्ट्स आहेत आपले तेच यूज करणार आहे. एकदम नॉर्मल सटल लुक येईल असं. मी हायलायटर यूज न करता पण त्या फाउंडेशनमुळे बघा तुम्ही माझी स्किन किती हायलाइट होते, शिमरी वाटतं, राईट. तर हा प्रॉपर फाउंडेशन आणि आपली CPMT प्रोसेस यूज करण्याचा फायदा आहे. आय डोंट नो काय बोलतात, CPMT का CTMT, वॉट एव्हर. क्लिनिंग, प्रायमर अँड टीचं मला काय माहित नाही. टी नाही, आय थिंक एम असेल. CPM, हां, क्लिन्झिंग प्रोसेसिंग, क्लिन्झिंग, प्रायमर अँड मॉइश्चरायझर. राईट, गॉट इट. ओके, आय होप इट लुकिंग सो सटल अँड क्लासी. येस, जसं मला पाहिजे तसंच आहे, क्लासी वाटतंय थोडं. अँड मी थोडं इनर कॉर्नर्स जे आहेत तुम्ही बघू शकता. साडीची जी कॉर्नर आहे ती गोल्ड अँड शिमरी आहे. ओके, तर मी ही इथे इनर कॉर्नरला यूज करणार आहे. ही शेड मी एकदम थोडंसं लावते कारण की मला आहे ना जास्त नाही असं ग्लो 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 आलं पाहिजे, ऑड वाटेल असं.
इट्स परफेक्ट. ठीक आहे, तेवढं पण परफेक्ट आहे. ओके, आता आय नो थोडीशी उलटी आहे प्रोसेस, पण तरीही मी ही लास्टला करते. कट अँड क्रीज आयब्रोजला. ॲक्च्युली माझी पद्धत आहे मेकअप करायची. Okay, fine. हे झालं. अजून भरपूर काय काय बाकी आहे. लिपी लावते. लिपी लिपी, वेअर आर यू लिपी? ह्याच्यावर कोणती शेड मी लावू? हीच लावू पिंक का डार्क पिंक? सटल पिंक. आय हॅव लॉट्स ऑफ पिंक. कोणता पिंक कलर लावू का ब्राऊन लावू? हा पिंक ट्राय करते. माझे लिप्स आहेत ना अगोदरच खूप मोठे आहेत. त्यामुळे लिप पेन्सिल नाही यूज करत. आय नो लिप पेन्सिलने एक वेगळंच ग्रेस येतं लिप्सना, बट मला ते जास्त पल्पी असे मोठे लिप्स नाही आवडत. आणि ॲक्च्युली आवडणं न आवडण्यासारखं असं काही नाही आहे. पण एक जो आता मी आहे तो फॅमिली फंक्शनला देते, मला तो असं ग्लॉसी पल्पी लुक नको आहे. त्यामुळे मी हे असं नॅचरल लावलेलं आहे. अँड त्याच्यानंतर येणार आमची शान, आमची बिंदी. राईट, बघा बिंदीमुळे पूर्ण फेसचा लुक चेंज होतो. त्यानंतर येणार माझा मस्करा. सॉरी, मी आता मस्करा जरा आहे ना मिरर मध्ये बघून लावणार आहे. बघा लॅशेस मस्कारा लावल्यावरती पण लुक वेगळा वाटतो थोडा. तेवढं सगळं झाल्यावरती फायनली आपला सेटिंग स्प्रे.
हो हो झालं. आता इथपर्यंत तर माझा मेकअप झालेला आहे. ओके, तर आता मी सगळे ज्वेलरीज वगैरे घालते, केस चांगले करते आणि मग परत तुम्हाला भेटते. दिस इज माय फायनल लुक. फॅमिली फंक्शन आहे त्यामुळे मी गोल्ड घातलेलं, बट तुम्ही ते एक्सेप्ट पण करू शकता. एस्केप एस्केप एस्केप. आम्ही लग्नाला येऊन खादाड्याचं काम करतो. तयार झालोय. इथे लग्न चालू आहे. आमच्या बाबांनी फेटा घातला.